विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते तोडी पाया पडिलो भराडी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू यावरी न करावा वेरू संतांचे गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश तेथे मी राहीन होवनी याचक घालतील भीकतेची मज जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आहे. संतांच्या गावाला का जावं, संताकडं का जावं हे सांगणारा अभंग आहे. दोन ठिकाणीच जावं, इतर ठिकाणी जाऊ नका. कुठं जावं? जावो देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा देईल विसावा देवा देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवाची या गावा गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा देव देईल देवाची या गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देवा सांगू सुख दुःख जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देव देईल विसावा देवा सांगो सुख दुःख देवा सांगू सुख दुःख रोज तुम्ही म्हणता आज ऐका विठ्ठला विठ्ठल 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 देवाच्या गावाला जावं. देवाच्या गावाला काय आहे हे अगोदर सांगतो. तुकोबार सांगतात जवरी नाही देखिली पंढरी वर्णिशील थोरी वैकुंठीची. तू पंढरी बघितलेलं नाही ना तोपर्यंत वैकुंठ सांगशील, पंढरी बघितल्या वैकुंठ सांगणार नाही का? मोक्षसिद्धी देते हिंडे दारोदारी होवनी कामारी दिनरूप वृंदावन सडे
चौकरंगमाळा अभिनव 16 घरोघरी नामघोष कथा पुराण कीर्तनी ओविया कांडणी पांडुरंग सर्व सुख तेथे असे सर्व काळ ब्रह्म ते केवळ दिसत असे तुका म्हणे जे न साधे सायासे प्रत्यक्ष हे दिसे विटेवरी. पंढरपुरात काय आहे, देवाच्या गावात काय आहे, विस्तार करणार नाही. आता संतांच्या गावात काय आहे, जीवानं जडाचा आश्रय करू नये, जीवानं जीवाचाही आश्रय करू नये, जीवानं फक्त देवाचा किंवा संतांचा आश्रय करा, जडाचा आश्रय करू नका. तुम्ही जडावर किती प्रेम केलं तरी जड त्याचा प्रतिसाद देणार नाही. तुमचं घरावर प्रेम आहे का, घराचं तुमच्यावर प्रेम आहे? आपलं घरावर प्रेम आहे, घरात आपल्यावर प्रेम, घराचं आपल्यावर प्रेम असतं तर पडताना त्यानं आपला विचार केला असता. तुमचं गाडीवर प्रेम आहे, गाडीचं तुमच्यावर प्रेम नाही. गाडीचं तुमच्यावर प्रेम असतं तर उलटताना तुम्हाला विचारलं असतं उलटू का म्हणून. तुमचं प्रेम आहे, त्याचं नाही. आपण जडावर प्रेम करतो, जड आपल्यावर प्रेम करत नाही. कितीही दातांना कितीही टूथपेस्ट लावा, वेळ आल्यानंतर ते तुमचा विचार न करता निघून जातात. दात अशी जात आहे, तुकाराम बुवा, दात अशी जात आहे की जी येताना येते आपल्या मागून आणि जाताना आपल्या. दात म्हणजे कीर्तनकार महाराज आहेत, कीर्तनकार येतो नंतर जातो असं आहे. मोठा अभंग आहे, सांगत नाही. जडाच्या प्रेमाचा प्रतिसाद काय? धोंड्या फुले आदळीता फुटे डोके, धंद्या पुढे आगळीचा फुटे डोके, धोंड्या फुले आदळीता फुटे डोके, धुंड्या पुढे आगळीचा फुटे डोके, तो त्याच्या दुःखे घामे जेना, होतो त्याच्या दुखे घावे देना, होतो त्याच्या दुखे घावे देना. धोंड्या फळं डोकं आपटा, तुमच्या कपाळातून रक्त येईल, धोंड्याला घाम फुटणार नाही. म्हणून माणसानं जडावर प्रेम करू नये. जडाच्या प्रेमाचा प्रतिसाद काय नाही. जीवावरही करू नये. जीवानं जीवाचा आश्रय घेऊ नये. नेहमीचा विषय म्हणून वाढवत नाही. जन तरी देखे संपला विषय. याज्ञवल्क्यांची गोष्ट आहे. याज्ञवल्क्यांनी जनकांच्या सभेमध्ये सभाविजय मिळवला आणि धन घरी आणलं. कात्तेय आणि मैत्रेय अशा 2 पत्न्या होत्या. त्यांनी दोघींना धन समान विभागून दिलं आणि सांगितलं, तुम्ही तुमचा चरितार्थ चालवा, मी वनात जातो. कात्तेय नावाची पत्नी होती, तिनं धन घेतलं, पण मैत्रेयीनं धन नाही घेतलं. ती म्हणली, महाराज मी धनाशी लग्न होणार तुमच्याशी, म्हणून मी तुमच्याकडे येईन. ते म्हणले, माझ्याबरोबर येण्याचा आग्रह का? मैत्रेयी म्हणली, माझं प्रेम तुमच्यावर आहे म्हणून. याज्ञवल्क्य जोरात हसले. म्हणले, का हसताय? तू खोटं बोलतेस म्हणून. वैकुंठवासी धोंडा महाराजांचं वाक्य सांगतो. धोंडा महाराज म्हणायचे, पत्नी पतीला काय म्हणते, माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. लाडात येऊन म्हणते, माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे हो. धोंडा महाराज म्हणायचे, हे वाक्य अत्यंत खोटं आहे हो. जीवानं जीवाचा आश्रय करू नये. का करू नये? ज्ञानोबा सांगतात, राणी दुखिया दुखी भेटले. एक जीव दुसऱ्या जीवाला पूर्ण करू शकत नाही. का करू शकत नाही? तोच अपुरा आहे ना. तो स्वतःच अपुरा आहे.
तो स्वतः अपुरा आहे तर दुसऱ्याला पुरा काय करेल. ऑफिसमधून घरी आले, खुर्चीवर बसले. बायको म्हणली दुपारी बँकेचा मॅनेजर येऊन गेला. म्हणले काय म्हणत होता. हप्ते थकल्यात लवकर भरा नाहीतर घरावर जप्त येईल. अरे बापरे. तेवढ्यात जावयाचा फोन आला. मामा पाईपलाईन करायला घेतलेले आहे, 5 लाख रुपये पाठवा. बाबा. तेवढ्यात मुलगी म्हणली बाबा आमची ट्रीप आहे ना हाँगकाँगला चालल्या, 2 लाख भरा. तेवढ्यात मुलगा म्हणला मला बुलेट घ्यायची आहे. शेवटी पत्नी म्हणली मला 3 तोळ्याचं घंटण घ्यायचं. त्यानं डोकं धरलं. अरे मी एकटा कमवतोय, तुम्ही सगळे मला तोडताय, मी तुम्हाला कसा पुरणार. मी म्हणलं तू कोणाला पुरणार नाही, सगळे मिळून तुला पुरणार. का सांगितलं. जीव जीवाला पूर्ण करू शकत नाही, जीव जीवाचं निवारण करू शकत नाही. परीक्षितीला सर्प चावला, तक्षक. जन्मेजल राग आला, त्यानं सर्पसत्र केलं, सर्पांची आहुती दिली. हे जास्त सांगत नाही मी, कीर्तन लवकर संपवणार आहे. दुसरं कीर्तन आहे. आता एकच जमत नाही महाराज, दुसरं कुठं करता. आपलं उद्या तिथलं होतं. माऊलीनं म्हणलं मला डबल यायला लावू नका. अनायासे आज एकादशी असल्यामुळं इथली दिंडी होती, त्यामुळे इथलं 9 ते 11 कीर्तन आहे. त्यामुळं 2 in 1 बरं का. यज्ञ केला. यज्ञामध्ये सर्पांची आहुती दिली. सांगितलं तक्षकाची आहुती द्या. तक्षकाची आहुती दिली. पण तक्षक दडला इंद्राच्या आड. इंद्र म्हणला थांब मी आहे. तक्षक येत नाही. परीक्षेतील राग आला. त्यानं ब्राह्मणांना विचारलं तक्षक का येत नाही. ब्राह्मण म्हणले तक्षकानं मोठ्याचा आश्रय घेतला आहे. कोणाचा. इंद्राचा. जन्मेजय वैतागला. तो म्हणला तक्षकासाठी तो यज्ञ केला आहे. त्यानं सांगितलं मग इंद्राची आहुती द्या. ब्राह्मण म्हणले इंद्राची आहुती देणं चांगलं नाही. ते म्हणले तुमचा काय संबंध, यजमान मी आहे, दक्षिणा वाढवून घ्या द्या. ब्राह्मणाने इंद्राची आहुती दिली आणि जसं इंद्राचं आसन डळमळीत झालं तसं इंद्र म्हणला आधीच तू कमळामध्ये जा विठ्ठल. मला वाटलं एवढं बारकं तुम्हाला कळत नसेल. जाऊ द्या. विषय काय. जीव जीवाला अभय देऊ शकत नाही. मग अभय कोण देतं. अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया, अभयाचे जावे ठाया. देवराया प्रतापे देवराया प्रतापे अभयाचे जावे ठाया, अभयाचे
देवराया प्रतापे अभयाचे गावे गाया अभयाचे गावे गाया देवराया प्रतापे देवराया प्रतापे अभयाचे गावे गाया अभयाचे गावे गाया आता पाविजेल घराया दातारा संग म्हणून जीवाला अभय कोण देतं? फक्त भगवान. भगवान सांगतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. लय महत्त्वाचं वाक्य आहे. गीतेचा उपसंहार आहे. म्हणून उपसंहाराचं बोलणं महत्त्वाचं असतं. सगळ्या 18 अध्यायाचं सार या एका श्लोकामध्ये. भगवंतानी अर्जुनाला शेवट अभय दिले. अर्जुनाची शंका काय? त्याची शंका आहे मला पाप होईल, मला पाप होईल. भगवंतानी त्याची शंका बाजूला काढली. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. पापाची काळजी करू नको. पंडितांनी या श्लोकाच्या पूर्वार्धाचा किस काढला. सर्व धर्मान म्हणजे काय? त्यांनी अहमचा सर्व पापेभ्यो इकडं का लक्ष दिलं कोणाला? जाऊ द्या. मुद्दा काय आहे? भगवान अभय देतो तसं देवाचा आश्रय करावा किंवा संतांचा. सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई सुख वाटेची ठाई बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे केला वास म्हणून केला वास बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे बहुपाई संतांचे म्हणून वास म्हणून केला वास मागा विषय जीवानं संतांचा किंवा देवाचा आश्रय करावा. मनवणी केला वास तुकोबाराय सांगतात. मनोनी भिकारी झालो झालो त्या मनोनी भिकारी झालो देवा. झालो त्यांचा झालो त्यांचा म्हणून भिकारी झालो त्यांचा तुका म्हणे ते अधिक नाही बरी. हे तुका म्हणे ते
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, मनोनी केला वास, मनोनी भिकारी झालो त्यांचा. तेवढ्याकरता मी संतांचा भिकारी झालो, ते मी राहीन होवनी याचक, मी त्यांचा याचक होईन. तुकोबाराय सांगतात, भिकारी झालो तर पंढरीचा, होईन भिकारी किंवा संतांचा. संताकडं काय, आई त्याची भिक सुख रूप, आईच्याची भीक सुखाराम, आईच्याची भीक सुखाराम. भले म्हणविता संताचे सेवक, मने म्हणविता संतांचे सेवक, म्हणविता संताचे सेवक, मने म्हणविता संतांचे सेवक. भीक सुख राशी, त्याची भीक सुख राशी, आईच्याची भीक सुख राशी. एक अभंग आहे, जे ज्याचे जेवण त्याची याचक असते जा. मनुष्य जे खातो तेच याचकाला देतो. घरात जे असेल ते नेहमी काय, वरण पोळी भात भाजी. सणादिवशी काय, पुरणपोळी. लग्नामध्ये काय, गुलाबजाम. मग ते आलेल्या भिकाऱ्याला गुलाबजाम देतात, पोळी देतात. जे ज्याचे जेवण, ज्याचं जे जेवण आहे तेच याचकाला मिळतं. कुणाचं जेवण कोणतं आहे एवढा विचार सांगतो. पामराचं जेवण काय, पामर काय खातो, ज्ञानोबाराय सांगतात, पामर काय खातो, ते पापिये पातके सेवितीला. पामर पाप खातो, पाप. इंद्रिय रुची सारिके करविची पाक निके. तुमची क्षमा मागून सांगतो सगळ्यांची, हे प्रमाण आपल्याला सुद्धा लागू होतं. एकादशीला काय काय खाल्लं, राजगिऱ्याचा शिरा, भगरीची पुरी, साबुदाण्याचा वडा. कंधारकर महाराज सांगायचे, हे पदार्थ नावानं सुद्धा निषिद्ध आहे. उपासाला चालत असले तरी नावानं निषिद्ध आहे. जाऊ द्या. का सांगितलं, पामर काय खातो, पामर पाप खातो. संसारी माणसं काय खातात, संसारी माणसं ज्ञानोबाराय सांगतात, पाप पुण्याचे खिचटे, जेविजे एकेची ताटे. संसारी माणसं पाप पुण्याची खिचडी खातात. त्यांना खिचडी आवडते. मूग डाळ आणि तांदूळ, खिचडी चांगली लागते. खिचडी खाण्याची सवय, पाप आणि पुण्य दोन्ही लागतं. निवृत्तीनाथाच्या दर्शनाला आले ते पुण्य, आणि हाफ तिकीट खोटं बोलले ते पाप. दोन्ही एकाच वेळेला काय करणार. आम्हाला लोक भेटतात, तात्या एक पंगत द्या. म्हणलं जागा शिल्लक नाही. आमचा सप्ताह चालला आहे आता नाशिकमध्ये, आता पंक्ती वाढायला लागल्या. शेवट आला, लोक म्हणतात कुठंतरी ॲडजस्ट करा. मग एका दिवशी 2-2. त्यांना जर सांगितलं ना, जागा नाही हो, सगळ्या पंक्ती संपल्यात, ते काय म्हणतात कुठंतरी ॲडजस्ट करा. म्हणलं एवढा आग्रह का धरताय. ते काय म्हणतात, तेवढंच पुण्य. काय म्हणतात, तेवढंच पुण्य, म्हणजे बाकीचं पाप. विठ्ठला विठ्ठला. पामर काय खातो, पाप. संसारी काय खातात, पाप पुण्याची खिचडी. साधक काय खातो, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन परवडी विस्तार, हरिकथा भोजन
एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरी कथा भोजन परवडी विस्तार दोन्ही प्रकार देवरुची करुणी प्रकार देवरुची दोन्ही प्रकार देवरुची करुणी प्रकार देवरुची सुखे रुचे एकांताचा वास सुखे रुचे एकांताचा वास सुखे रुचे एकांताचा वास सुखे रुचे एकांताचा वास हरिकथा भोजन परवडी विस्तार. आणि संत काय खातात? संत काय खातात? तुकोबारे सांगतात सेव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष 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 देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी अजून तरी वारकरी संप्रदायामध्ये तुकामने ब्रह्मरस तुकामने ब्रह्मरस तुका म्हणे ब्रह्मरस होय सरिसे भोजना होय सरिसे भोजना काळ ब्रह्मानंद रे काळ ब्रह्मानंद रे भोजन भोजन काळ ब्रह्मानंद सरे काळ ब्रह्मानंद संत काय खातात? संत ब्रह्मरसाचं सेवन करतात. म्हणून तुकोबाराय सांगतात घालतील भिकतेची मज. घालतील भिकतेची मज घालतील भिकतेची मज आता संतांच्या गावी काय काय मिळतं ते नंतर सांगतो. चाल म्हणा. संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची ये गावी प्रेमाचा सुकाळ संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुखलेश नाही तळमळ दुखलेश येथे मी राहीन होणी याचक तेथे मी राहीन होणी याचक नाही तळमाळ दुःखलेश नाही तळमाळ दुःखलेश तेथे मी राहीन होऊन याचक तेथे मी राहीन होऊन याचक घालतील भीक त्याची मदत घालतील भीक
झालतील भीक तेथे माझ तेथे मिराईन भुवनियास ग तेथे मिराईन भुवनी याच ग अभंगाच्या 5 चरणात सांगितलंय संताकडं काय काय आहे. आता सरळ सांगतो. पहिल्यांदा सांगितलंय संताकडं प्रेम आहे. संताचं नुसतं प्रेम नाही, प्रेमाचा सुकाळ आहे. नुसता प्रेमाचा सुकाळ नाही, प्रेमाचा महापूर आहे. असं आहे. संसारामध्ये प्रेमाचा आविर्भाव आहे आणि परमार्थात प्रेमाचा आविष्कार आहे. लक्षात ठेवा. आविर्भाव आणि आविष्कार याच्यामध्ये फरक आहे. बायको जेव्हा जेवायला वाढते तेव्हा तिच्याकडं प्रेमाचा आविष्कार आहे आणि वेटर जेव्हा वाढतो तेव्हा प्रेमाचा आविर्भाव आहे. तुमच्यापैकी विमानानं कोण कोण गेले मला माहीत नाही. गेले असतील बरेचसे जण. विमानात गेल्यावर हवाई ती एअर गर्ल हवाई सुंदरी आपण गेले गेले आपलं स्वागत करते. कसं करते? वेलकम. कसं म्हणते आहे का? वेलकम. आपण उतरायला लागलो की थँक्यू. प्रेमाचा आविर्भाव नाही, आविष्कार आविर्भाव आहे. आविष्कार नाही, प्रेमाचा आविष्कार आहे. पहिल्यांदा आपण गेलो आणि तुझे हॅलो थँक्यू वेलकम. आम्हाला वाटलं आपल्या भाळली काय कोणा टाकू. काय भाळलेलं नाही, काळजी कोणा का. की असं म्हणून रोज 300 लोकांना कटवते. संसारात प्रेम नाही, प्रेमाचा आविर्भाव आहे. संताकडं प्रेमाचा आविष्कार आहे. या वैष्णवांचे घर प्रेम आहे. खूप प्रमाण आहेत. प्रेमे यावे तया गावा शोधवित या वैष्णवा. प्रेम तेथे वास करी राहे हरिदासांचे घरी. तुका म्हणे विष्णुदासा प्रेमात असू द्या. प्रेम आहे. संताकडं काय काय? प्रेमाचा सुकाळ आणि काय नाही तळमळ दुःखलेश. म्हणून मी त्यांचा याचक झालो, ते मला ते भीक घालतील. संताकडं भांडवल कोणतं आहे?
संतांची गावी वरो भांडवल. वरो म्हणजे आपल्या खाण्याचे पदार्थ. काय भांडवल आहे? अवघा विठ्ठल धनवित्त. संत खातात काय? संतांचे भोजन, अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. संत अमृताचं सेवन करतात, कीर्तन करतात. संतांचा उद्योग काय? संत उद्योग काय करतात? दिनरजनी हातचे धंदा. संतांचा उदीम उपदेशाची पेट. प्रेम सुखासाठी घेती देती. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडं काहीच कमी नाही. तुका म्हणे तेथे आणिक नाही परी. म्हणून भिकारी झालो त्यांचा. म्हणून भिकारी झालो त्यांचा. भिकारी झालो त्यांचा. निराहीन होईल याचक. निराहीन होईल याचक. होईल याचक. निराहीन होईल याचक. आरतीला भिकारीची माळ. आरतीला भिकारीची माळ. आरतीला भिकारीची माळ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. नामदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुका. बोला मोजक्या वेळात सेवा संपवलेली आहे. ही दुसरी सेवा आहे आणि एकादशी आहे. आणि एकादशी म्हणजे मगाशी सांगितलं असली नाही बरं का, खाऊन पिऊन नाही आहे ना. मी 2 वर्ष झालं सगळं बंद केलं. आपलं दूध घ्यायचं काय तर जाऊ द्या म्हणून जास्त बोलत नाही. झालेली सेवा श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या चरणावर अर्पण करतो असं आहे बरं का महाराज. तुकाराम बुवा, बाहेर कीर्तन करताना टायमाचा विचार करावा लागतो आम्हाला, कारण टायमावर पाकिट असतं. इथं तसं काही नाही, तसं काही नाही. आहे जाधव साहेब उभेच पाठीमागे. जाऊ द्या. हा सगळा कार्यक्रम मला लवितकर महाराज सांगितलं. सगळ्या कार्यक्रमाचा खर्च जाधव साहेब करतात. दाता तोची एक जाणा नारायणा स्मरण. आणि विशेष म्हणजे प्रत्येक अधिक मासात करतात, बरोबर आहे ना. असो, त्यांना धन्यवाद देतो, महाराजांना धन्यवाद देतो, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्ही मला धन्यवाद देऊ नका, कारण मी तुम्हाला म्हणून दिलं नाही म्हणून, पण शिव्या देऊ नका. तुकाराम 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 तुका म्हणे तेथे अधिक नाही पण. तुका म्हणे तेथे अधिक नाही परी. तुका म्हणे तेथे अधिक नाही पण. तुका म्हणे तेथे अधिक नाही परी. म्हणून भिकारी
झालो त्यांचा मनोनी भिकारी झालो त्यांचा भिकारी झालो त्यांचा मनोनी भिकारी झालो त्यांचा तेथे मी राहीन तिथे मी राहीन होनियाच होनियाच तिथे मी राहीन होनियाच तेथे मी राहीन बऱ्याच दिवसाने आलो, पण महाराज सभा मंडप आणि हा कीर्तन मंडप बघितल्यावर समाधान वाटलं, आनंद वाटला. निवृत्तीनाथांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला पाहिजे ही आमची तळमळ होती, पण त्याला चांगलं रूप आलं. आम्ही नाही बरं का, हे नेहमी सांगतात आम्ही काही केलेलं नाही. आम्ही नाही सोन्याचा कळस बसवला, सोन्याचा कळस नाशिक जिल्ह्यानं बसवला आहे. आम्ही काय, आम्ही मागितलं याच्यापेक्षा काय. पण महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या महाराष्ट्रात फिरतो, पण खरं सांगतो तुमच्या पुढं उभा राहिलो आहे म्हणून तुमची स्तुती करत नाही. तसा मी तुम्हाला श्रेय देणारा मनुष्य आहे, तुम्हाला माहीत आहे. पण महाराज नाशिक दातासारखं, नाशिक जिल्ह्यासारखं दातृत्व महाराष्ट्रात कुठं नाही. हा जिल्हा सदनी आहे, सदनी आहे आणि सडळी आहे. नुसता सदन नाही, सडळ आहे. भरपूर देतो. अजूनसुद्धा खूप मोठी कामं आहेत. ट्रस्टीनी कामं चांगल्या प्रकारची केल्यात, त्यांनाही धन्यवाद देतो आणि सेवा थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. ज्ञानदेव देव कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुरुषोत्तम मास आणि आपण सद्गुरू विश्वगुरू महाराजांच्या